हेडलाइंसचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। बीटीपी ग्रुप अमरावती की ओर से गणेश चतुर्थी की हार्दिक शुभकामनाएं। गणेश विसर्जन मिरवणुकीत एका तरुणावर चाकूने हल्ला करणाऱ्या 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। ही घटना हमालपुरा येथे तानाजी चौकात घडली। हमालपुराचा राजा बालवीर गणेशोत्सव मंडळ आणि वीर तानाजी गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन रॅली दरम्यान 19 वर्षीय संकेत जगताप या युवकावर चाकूने हल्ला झाला होता। या घटनेनंतर संतप्त गणेश मंडळाचे कार्यकर्ते आणि जगताप कुटुंबाने तात्काळ आरोपींना अटक करण्याची मागणी करत तानाजी चौकात ठिय्या आंदोलन केले होते। राजापेठ पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करत सोनू आगाशे, पप्पू कुबडे आणि सूरज मोटे या 3 आरोपींना अटक केली आहे। पोलिसांनी या 3 आरोपींना यवतमाळच्या जंगलातून ताब्यात घेतले असल्याची माहिती ठाणेदार पुनीत कुलट यांनी दिली आहे। प्रवीण हरमकरच्या तक्रारीवर अतिक्रमण विभागातील अधिकारी योगेश कोल्हे यांना दिलेली पदोन्नती नियमबाह्य आहे। माहिती अधिकारात चौकशी केल्यावर असे आढळले की त्यांच्या पदोन्नतीची सामान्य प्रशासन विभागात कोणतीही नोंद नाही। मूळ कनिष्ठ लिपिक असलेल्या योगेश कोल्हे यांना अभियंता पदावर पदोन्नती देण्यात आली, जी पूर्णपणे नियमाविरुद्ध आहे। त्यांना यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भ्रष्टाचाराच्या प्रकरणात पकडले होते। या पदोन्नतीमुळे अनेक पात्र अधिकाऱ्यांवर अन्याय झालाय। माजी आयुक्त पद्मावती यांच्यावरही अशाच प्रकारे खोट्या सह्यांच्या आधारे पदोन्नती मिळाल्याचा आरोप त्यांनी केलाय। नितीन मुंडाळे जे मुंबईतून होलसेल माल आणून अमरावतीत विक्री करतात, त्यांना योगेश कोल्हे यांच्याकडून मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागला। मुंडाळे यांनी या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्याची आणि त्यांच्या व्यवसायाला सुरक्षा देण्याची विनंती निवेदनाद्वारे केली होती। ही गंभीर आणि भ्रष्टाचाराशी संबंधित बाब आहे। यावर तातडीने लक्ष देऊन सखोल चौकशी करावी आणि योग्य ती कारवाई करावी अशी विनंती माजी नगरसेवक प्रवीण हरमकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे। अमरावती महानगरपालिकेमध्ये आपले अभियंता म्हणून असे काम करणारे योगेशजी कोल्हे यांनी अमरावती महानगरपालिकेमध्ये स्वतःची नियुक्ती स्वतः हाताने करून घेतलेली आहे। मी स्वतः असा आरोप करतो का माझ्याकडे जे कागद पुरावे आहेत त्या आधारावर त्याच्यावर मी आरोप करत आहे। मी महानगरपालिकेमध्ये आपल्या माहिती अधिकारामध्ये सगळे कागद जमा केले। त्यामध्ये मी योगेश कोल्हे यांची नियुक्ती कशी झाली यावर मी सगळी माहिती मागितली होती। पण सामान्य प्रशासनाकडे योगेश कोल्हे यांची कोणतीच नियुक्तीचं पत्र नसल्यामुळे याच्यावर आयुक्ताची सहीचं एक पत्र आहे, ज्याच्यावर पवार साहेब म्हणून आमचे माजी आयुक्त होते 2023ला, त्यांची याच्यावर सही आहे। पण माझं असं मत आहे का टोटली ही खोटी सही अजित पाटील यांची आहे। कोल्हे हे चपराशी असताना याच वेळी हे 1000 रुपयाच्या अँटी करप्शनमध्ये पकडला गेलेले व्यक्ती आहे। इतका खोटा माणूस, करप्टेड माणूस ह्या अभियंता होतो कसा, ज्याची नसती सामान्य प्रशासनामध्ये कुठे नसल्यावरही ह्या अभियंता इंजिनियर असला पाहिजे, पण ह्या इंजिनियर नाही तर साधा चपराशी आहे। ही सगळं प्रकरण जेव्हा पाहिलं काढलं त्यामध्ये याचं असं माझ्या असं लक्षात आलं का ह्या पूर्ण टोटली डुप्लिकेट माणूस यांनी खोट्या सह्या मारून आयुक्ताच्या केलेली स्वतःची नियुक्ती स्वतः आहे। कारण की हे ज्या वेळेस आयुक्ताच्या कॅबिनवर काम करतात त्यावेळेस हे चपराशी म्हणून काम करतात आणि चपराशीची जशी जशी आयुक्ताची बदली झाली त्या दिवशी खोट्या सह्या मारून स्वतःच्या नियुक्त्या स्वतः करून घेतात। अजून महानगरपालिकेमध्ये याच कोल्हेंनी अनेक लोकांना इतका त्रास देतो, भयानक त्रास देतो, असे काही लोक आहे माझ्याकडे ज्यांच्या कंप्लेंट आहे। त्यांचं सामान जमा करून घेणं, सामान जप्त करून घेणं, ते सामान देणं नाही, ते सामान पुरं विकून टाकणे। अजून यांनी आता महानगरपालिकेमध्ये अपंग लोकांचे 3 खोके तोडले होते, ज्यामध्ये खोके ही मंजुरात खोके होते, ज्यामध्ये महानगरपालिकेने त्या खोकेधारकाला अपंगाला 20,000 रुपये स्वतः दिले होते। आणि जे महानगरपालिका स्वतः जागा देते, स्वतःच पैसे देते, स्वतःच अगर महानगरपालिका ते खोका तोडत असेल तर ते सामान्य जनतेचे 20,000 रुपये ते पैसे कोणी द्यावे।
विभागीय आयुक्ताला पण याची कंप्लेंट केली आहे. विभागीय आयुक्तानं पण त्याला महानगरपालिकेला अजूनही अहवाल मागितला आहे. 2 वेळा महानगरपालिकेला विभागीय आयुक्तानं अहवालाचे पत्र दिलेले आहे. एक पत्र 1 महिना होऊन झालेला आहे. दुसरं पत्र आता अजून पाठवलेलं आहे. तरी अगर महानगरपालिका कोणता अहवाल विभागीय आयुक्ताला पाठवत नसेल तर मला एक तर आयुक्तांची कॅबिन बंद करावं लागेल, नाही तर आयुक्तांची खुर्ची आणून मला राजकमलला बांधावं लागेल. हा सगळा प्रकार मी करेल. अगर मला सामान्य जनतेला अगर न्याय देऊ नाही शकलो तर मला शिवसेना स्टाईलमध्ये आंदोलन करावं लागेल. मी अजून आमच्या आयुक्त मॅडम यांना विनंती करतो, त्यांनी याकडे लक्ष घालावे आणि त्वरितल्या त्वरित कारवाई करावी ही विनंती करतो. मीट द प्रेस कार्यक्रमात अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधला. जिल्हा परिषद पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि अमरावती मंडळ मातृभूमीचे संपादक अनिल अग्रवाल यांनी त्यांचे स्वागत केले. कठोर परिश्रम आणि ध्येयवादाच्या जोरावर एका सामान्य कुटुंबातून आलेल्या सौम्या शर्मा चांडक यांनी कायद्याचे शिक्षण पूर्ण करून यूपीएससीची परीक्षा यशस्वीपणे पार केली. भारतीय प्रशासकीय सेवेत येण्याचा हा प्रेरणादायी प्रवास त्यांनी पत्रकारांसमोर उलगडला. हर पोस्टिंग का एक अलग फ्लेवर होता है, हर पोस्टिंग में अलग चैलेंजेस होते हैं, हर पोस्टिंग में हमारी सर्विस में अलग अलग सिटीज़ में जाते हैं, लोगों से मिलते हैं, हर पोस्टिंग में वहाँ के लोग अलग होते हैं. तो ऐसा कुछ दुखी तो मैं दुखी हुई किसी टाइम पे. कभी कभी ज़रूर कुछ समस्या आई है आगे जिनका एंड में हल निकला है. अभी करके प्रभु की कृपा से इतना कुछ ऐसा नहीं रहा है. और जो भी समस्या है उसका हल निकाला गया है. डेफिनेटली ये तब बहुत ही दुख एक प्रकार का होता है कि हमारे कभी कभी एफर्ट्स लगने के बाद भी रिजल्ट नहीं मिलता. कि अलग अलग बहुत सी चीज़ें होती हैं. हम पब्लिक एरिया में काम करते हुए इतना आसान नहीं है. जैसे हम अपने घर का अपने काम करते हैं, जो करा तो कर लें. पब्लिक लाइफ में बहुत से कंसिडरेशन एंड कंस्ट्रेंट्स रहते हैं. तो जब कोई प्रोजेक्ट आपका बहुत ही है, ये करना है, ये होना चाहिए, लोगों की हेल्प लानी चाहिए, तो नहीं हो पाता है. तो एक प्रकार की रिजेक्शन जरूर महसूस होती है. इतना करने में भी ये नहीं. स्वच्छ हवेसाठी अमरावती शहराचे नाव राष्ट्रीय स्तरावर गाजले आहे आणि या यशाबद्दल आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांना पुरस्कारही मिळाला. इंदोर प्रमाणे अमरावतीलाही एक स्वच्छ शहर बनवण्यासाठी नागरिकांच्या सहभागाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. त्यांनी आपले वैयक्तिक आयुष्यही पत्रकारांसोबत शेअर केले. अकोल्याचे एसपी अर्चित चांडक यांच्याशी त्यांचा विवाह झाला असून त्यांना 9 महिन्यांचा एक मुलगा आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्यांसोबतच शहराची जबाबदारीही त्या तितक्याच समर्थपणे पार पाडतात. पोस्टिंग भेटली आहे. आतापर्यंत आम्ही सोबतच तिथे बनवतो. आणि दुसरी आता कसं आहे, अमरावतीने कोणा 1 तासाच्या अंतर आहे, एवढा जास्त पण नाही. तर वीकेंडला तर आपण असं नाही वाटतो की खूप बिझी झालं. पण डेफिनेटली आमच्या 9 महिन्याच्या बेबी आहे, त्यामुळे मला नाही, कारण माझ्यासोबत राहतो. नक्की ऐसे माझे हस्बैंड नक्की ऐसे वाटतो की सर यहाँ आते हैं शनिवार को कि आप वहाँ जाते हैं? देखो हमारा शनिवारी रविवारी फ्री नहीं होता. दर शनिवारी रविवारी कुठेतरी असतो. तो काही प्लॅन होत नाही. लास्ट मिनट पर डिसाइड होतं कैसे करायचं. आप स्थानिक स्वराज संस्था में महानगरपालिका में आयुक्त बनकर आए हो. अभी बॉडी एग्जिस्टिंग नहीं है. क्या पॉलिटिकल प्रेशर आपको शायद करना पड़ता है काम करने में? देखिए पॉलिटिकल प्रेशर ऐसा ये बोलना ठीक नहीं है. हमने जिला परिषद में इलेक्टेड बॉडी के साथ काम किया. हमारे एक जॉब का टाइटल ही है की वी वर्क विद इलेक्टेड लीडर. तर एक त्यांच्यासोबत मिळून काम करायचं. जे होऊ शकतं ते करा, जे नाही होऊ शकते त्यांना सांगावे की असं नाही होऊ शकतं. यामध्ये असं काही भविष्यात अमरावतीला आणखी सुंदर आणि स्वच्छ बनविण्याचा त्यांचा निर्धार आहे. तसं इतर जिल्ह्यांनी काय केलं पाहिजे तर त्यांनाही तो पुरस्कार मिळू शकते किंवा ते सुधारणा होऊ शकते. तर यामध्ये जसं आहे त्यांची गाईडलाईन्स निश्चित आहे. 200 नंबरच्या त्यांनी निश्चित केला आहे आणि त्यामध्ये वेगळे सेक्टर्स आहेत. इन्क्लुडिंग आपले एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की अमरावती शहरात MIDC एरिया आहे. इतर शहरामध्ये MIDC क्षेत्र बाहेर असते, इंडस्ट्रियल क्षेत्र बाहेर असतो. आमच्या आतमध्ये आहे तरी सुद्धा आमची रान चांगली आली आहे. कारण इंडस्ट्रीज जी आहे त्यांची जे एमिशन्स आहे, एमिशन्समध्ये जे एमिशनचे नॉर्म आहे त्यांच्याशी कंप्लायन्स झाली.
दुसरा, आपल्या शहरामध्ये ई व्हेकल्स जे आहेत, व्हेकल ज्यांचे पॉल्युशन सर्टिफिकेट आहे यांची संख्या बघितली गेली आहे. तिसरं, आपल्या शहरामध्ये जर इतर शहरामध्ये बघितला तर ओपन फ्लाइंग डस्ट जास्त दिसत नाही. ते असा विषय नाही आहे. बहुत से शहरामध्ये फ्लाइंग डस्ट दिसतो, तरी रोड्स पैक्ड प्रॉपर नहीं है. ओपन डस्ट की वजह से वहाँ की एयर क्वालिटी नहीं खराब है. हमारे रोड्स बहुत पैक्ड है. वहाँ पे हमारे जो रोड्स आहे तिथे साईडमध्ये पेवरची व्यवस्था मोस्टली ठिकाणवर झाली, तिथे नाही झाली, तिथे पण काम सुरू आहे. तर एक प्रकारचे असे पॅक्ड आहे. हरित क्षेत्र डेव्हलप केले आहे. बहुशी ओपन स्पेसेस आम्ही गार्डनमध्ये डेव्हलप केले आहे, ते काम सुरू आहे. अर्बन फॉरेस्ट आपण डेव्हलप करत आहोत, बंजारा लाटला फॉरेस्टमध्ये कन्वर्ट करणे. तसेच शहरमध्ये जसं मी सांगितलं, वेस्ट प्रोसेसिंग आपल्या शहरच्या कुठेतरी बाहर ऐसा फेंका नहीं जा रहा. बहुत से शहरों में कैसा है कि आपका वेस्ट कलेक्ट हो रहा है पण शेवटी कुठेतरी बाहेर टाकला जातो. इथे ऐसा नाही आहे. इथे जे कलेक्ट झालं सगळं ते आपण प्रॉपरली त्याची प्रोसेसिंग करतो. तर ही सगळे जे आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने याचे ऑलरेडी इंडिकेटर्स दिले आहेत. तर कुठेतरी शहर ते पाहून आपले सरकार कारवाई करू शकतात. शहरातील कोणत्याही समस्येवर थेट व्हॉट्सअप मेसेजद्वारे संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी पत्रकारांना केले, जेणेकरून त्या समस्यांवर त्वरित तोडगा काढता येईल. या कार्यक्रमात पत्रकारांनी विविध प्रश्न विचारून त्यांच्याशी 1 तास संवाद साधला. MIDC जो है अमरावती की, उससे आप राजस्व लेते हो, उनसे टैक्स लेते हो. एक तरफ उनको MIDC को भी टैक्स भरना पड़ता है, दोहरा टैक्स वो भर रहे हैं. व्यवस्थाएं वहाँ हो नहीं रही है, सुविधाएं महानगर पालिका की ओर से हो नहीं रही. हाल ही में कुछ दिन पहले आग लगी थी वहाँ पर. आग बुझाने के लिए महानगर पालिका यहाँ से, हम जहाँ बैठे हैं यहीं से गाड़ियाँ गई थी, जबकि MIDC एसोसिएशन ने खुद आपको वहाँ पर एक इमारत बना दी है, रहने के लिए वहाँ व्यवस्थित सब पूरी सुविधा है, फिर भी आग बुझाने के साधन वहाँ नहीं होते हैं. इसके लिए आप क्या करेंगे? MIDC एरिया का जो टैक्स का विषय है वो सेटल हो चुका है. वो विषय गवर्नमेंट की डिसीजन भी आ चुकी है उसमें हमारे फेवर में. हमारे जो टैक्स है वो हम इधर एरिया में जो टैक्स लगा रहे हैं वैसे नहीं लगा रहे, हम कम ही ले रहे हैं उससे टैक्स, और वो विषय सेटल हो चुका है. इसके साथ साथ MIDC एरिया में कुछ लोगों की तकरार थी, वो हमने उसका निवारण भी किया है. यहाँ पे बिल्डअप कैसे देखने सब उनके साथ हमारा कोऑर्डिनेशन शुरू है, और जो भी उनकी समस्या उसका हल किया जा रहा है. फायर की सारी सर्विसेज आप प्रोवाइड होती है, सब कुछ हम कर रहे हैं, काम कर रहे हैं. ज्या प्रकारे एक वेळ होती की विदर्भाची वेगळी मागणी करणारे हेच काही भाजपचे नेते होते. त्याच्यामध्ये मुख्यमंत्री पदावर गेलेले आहे देवेंद्रजी फडणवीस. या स्थानिक क्षेत्रामधले काही खासदार होते जे स्वतः वेगळ्या विदर्भाची मागणी करत होते. ते आता राज्यसभेचे खासदार झालेले की याच्यात काय म्हणतात? याच्यात एवढंच म्हणावं लागते. मी शनिवार नावाच्या धड्यातलं एक वाक्य कोट करतो की सत्ता आणि संपत्तीचा दर्प म्हणजे वास इतका मादक असतो की कोणत्याही व्यक्ती वा संस्थेच्या नाकापाशी गेला की त्याला सुंगणीचं औषध क्लोरोफॉर्म द्यायची गरज पडत नाही. हे प्रभू रामचंद्राचं नाव घेऊन आले, हेही त्याला अपवाद ठरले नाही. आणि आता एवढंच म्हणावं लागेल, निर्लज्जम सदासुखी. अवैध गॅस रिफिलिंग आणि साठवणुकीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. 12 सप्टेंबरच्या दुपारी नांदगावपेठ पोलीस स्टेशनला गुप्त माहिती मिळाली. एका इसमाकडे मोठ्या प्रमाणात LPG सिलेंडरचा बेकायदेशीर साठा आहे आणि तो मशीनद्वारे रिफिलिंग करून त्याची अवैध विक्री करीत आहे. या गंभीर माहितीनुसार तात्काळ जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या मदतीने घटनास्थळी छापा टाकण्यात आला. या कार्यवाहीत पोलिसांनी तब्बल 58 गॅस सिलेंडर्स, 3 रिफिलिंग मशीन्स आणि 2 मोठे वजन काटे असा एकूण 4 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. या प्रकरणी आरोपी साबिर लष्कर हसीम लष्कर वयवर्ष 40 याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम 287, 125 सह अत्यावश्यक वस्तू अधिनियम कलम 3(7) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पत्रकार संघाच्या मागणीनंतर बाळशास्त्री जांभेकर यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी निधी देण्याचं आश्वासन महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी दिलं आहे. जिल्हा परिषद पत्रकार भवन येथे मीट द प्रेस या कार्यक्रमात आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी 6 जानेवारी 2026 रोजी पत्रकार दिनानिमित्त बाळशास्त्री जांभेकर यांच्या पुतळ्याचं काम पूर्ण होणार असल्याचं सांगितलं. अग्रवाल यांनी या जागेच्या सुशोभीकरणासाठी महानगरपालिकेच्या फंडातून 5 लाख रुपयांचा निधी देण्याची मागणी केली. त्यावर आयुक्तांनी त्या जागेची पाहणी करून लवकरच निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं.
आपल्या विदर्भाच्या अभिमानाबद्दल मेळघाट म्हणजे फक्त डोंगर आणि नद्या नाहीत. मेळघाट म्हणजे उत्तुंग पर्वतरांगा, खळाळणारे धबधबे आणि घनदाट जंगल. इथे आहे दुर्मिळ वनसंपदा, खनिज संपत्ती आणि अमूल्य वनौषधींचा खजिना. व्याघ्र प्रकल्प, विविध पक्ष्यांचे घर आणि आदिवासी संस्कृतीचा अनोखा वारसा. कोरकू, गोंड, निहाल आणि इतर आदिवासी समाजाची लोककला, लोकगीत आणि परंपरा इथे जिवंत आहे. पण हे वैभव आज धोक्यात आहे. उपेक्षित आदिवासी बांधव, विस्थापितांच्या वेदना, वनसंपदेची बेफाम लूट, कुपोषण आणि बालमृत्यूंचे भयानक वास्तव आपण अनुभवित आहोत. इथले रस्ते, शिक्षण आणि आरोग्य सेवांची अवस्था दयनीय आहे. बेरोजगारी आणि व्यसनाधीनतेने तरुणाईला ग्रासले आहे. सरकारी आणि प्रशासकीय अनावस्थेमुळे मेळघाटाची ओळख हरवत चालली आहे. पण एक नवा दिवस उजाडत आहे. 14 सप्टेंबर रोजी विदर्भ राज्य आंदोलन समितीने चिखलदरा येथे मेळघाट विदर्भ निर्माण जनसंकल्प मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यामध्ये या सर्व समस्यांवर उपाय शोधले जाणार आहेत. मेळघाट विद्यापीठाची स्थापना, देवधान्य कृषी प्रकल्प, पर्यटन विकास, आधुनिक शिक्षण आणि आरोग्य सुविधा तसेच स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर विचारमंथन होणार आहे. मेळघाटाला त्याचं हरवलेलं वैभव परत मिळवून देण्यासाठी, मेळघाटात पुन्हा एक समृद्ध आणि संपन्न प्रदेश बनविण्यासाठी मेळघाट विदर्भ निर्माण जनसंकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. विदर्भ राज्य आंदोलन समितीने मिशन 2027 अंतर्गत 2 मेळाव्याचं आयोजन केलं आहे. तो पहिला मेळावा होतोय मेळघाटला आता या सद्यस्थितीत 14 तारखेला आणि दुसरा मेळावा 5 ऑक्टोबरला 3 जिल्ह्याचा अकोला, वाशिम, बुलढाणा, कारंजाला होतो. काय हेतूनी मेळावा ठेवला, वस्तुस्थिती काय आहे, तिथलं जीवन काय, तिथली वस्तुस्थिती काय, तिथली संस्कृती काय, आदिवासींच्या बद्दलची उदासीनता काय, हे सगळं माझ्या सहकार्याने आपल्याकडे मांडलं. एक गोष्ट सरळ आहे की ज्या तऱ्हेने आम्हाला अभियोजना दिली गेली होती नागपूर करारात, त्यानंतर घटनेत दुरुस्ती झाली आणि 38 वर्ष वैधानिक विकास मंडळ निर्माण केली नाही 94 पर्यंत. त्यामुळे आम्हाला सिंचनाचे 60,000 कोटी रुपये कमी मिळाल्यामुळे आमचे 131 धरण पूर्ण झाले नाही. आणि दुर्दैवाचा भाग असा, एक धरण टाकलं जे 699 कोटी तर 6 किलोमीटर लांबीचं जिगाव टाकले होतं. आता त्याची किंमत 30 वर्षात 50 पट वाढवून जे झालं आहे 34,926 कोटी रुपयाचा आणि त्याची 38% भूसंपादन तर व्हायचं आहे. ही सगळी परिस्थिती एका बाजूला इरिगेशनची आहे, त्यामुळे 14 लाख हेक्टर जमीन आमची पाण्याखाली आली नाही आणि याचा परिणाम म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या आमच्या वाट्याला आल्या आहेत. मेळघाटातील अतिदुर्गम भागात अचानक सरप्राईज भेट देत मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा यांनी कामचुकार कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले. धारणी तालुक्यातील बैरागड, रंगुबेली आणि हरदा गावासह जिल्हा परिषद हायस्कूल धारणी येथे सीओ संजिता मोहपात्रा स्वतः दाखल झाल्या. या भेटीदरम्यान ज्या ठिकाणी स्थिती समाधानकारक नव्हती त्या संबंधित कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच रंगुबेली व धारणी जिल्हा परिषद हायस्कूल येथे विद्यार्थ्यांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेतल्या आणि शिक्षकांशी संवाद साधला. शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत संजिता मोहपात्रा यांनी समाधान व्यक्त केले आणि विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. बैरागड उपकेंद्रालाही भेट देत त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. मात्र काही गंभीर तक्रारी आढळल्या नाहीत. भविष्यात तक्रार आल्यास निश्चितपणे योग्य ती कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. संपूर्ण दौऱ्यात सीओ मोहपात्रा यांनी अधिकारी, कर्मचारी आणि गावकऱ्यांसोबत थेट संवाद साधत प्रत्यक्ष समस्यांची माहिती घेतली. मोस्टली माझं मेळघाट दौरा सरप्राईज व्हिजिटच असतात. तर सकाळी 7 वाजता आपण अराउंड अचलपूरमधून निघालो होतो. त्यानंतर आपण डिरेक्टली वैरागड PHC आणि शाळेला व्हिजिट केला होता. तर मोस्टली माझं मेळघाट दौऱ्यामध्ये मला मागच्या वेळी असा अनुभव आला होता की लोक गैरहजर होते. ह्या दौऱ्याला मला तसंच आढळलं नाही आहे. स्पेसिफिकली मला हे प्रॉपर वाटते की ॲटलिस्ट नेमकी त्यांचा अर्ज तरी होता
आणि ते अप्रूव्ड होतात. तर प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे शिक्षक किंवा हेल्थचे कोणी कर्मचारी उपस्थित नव्हते त्यांच्यावर जो होता ग्रामपंचायत अधिकारी मला आज मिळाले नाही आणि व्हिडिओंना विचारल्यानंतर मला कळालं की त्यांचं आज त्यांनी इथे मीटिंग ठेवली होती म्हणून प्रत्येक ग्रामपंचायत अधिकारी इथेच होते. गावामध्ये मला अस्वच्छता दिसली वैरागडमध्ये, ज्याच्यासाठी मी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना सांगितलेले आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी कारवाई करावी. आणि शाळामध्ये मला वैरागड आणि दुसरा आपण शाळा गेलो होतो रंगुबेलीला. रंगुबेली खूपच आतमध्ये शाळा होती पण तिथंचे मुलं इतके सुंदर होते आणि त्यांचं जे मॅथ्समध्ये विचारा किंवा इंग्लिशमध्ये विचारा त्यांचं कथन आणि लेखन खूप चांगलं होतं. ते मला खूप जास्त आवडलं. आणि आपला दुसरा एक शाळा मी हार्दामध्ये गेले होते. हरदा आहे. हरदामध्ये आपण शाळा व्हिजिट केलं होतं. तिथे मुलांचं शैक्षणिक गुणवत्ता मला काही प्रॉपर वाटली नाही. त्या अनुषंगाने ते दोन्ही शिक्षकांना मी सपोज नोटीस देणार आहेत आणि त्यांच्याकडून खुलासा घेणार आहे. तो मोरोरॉल आज धारणीमध्ये पण येऊन ह्या शाळा भेट दिल्यानंतर पण ही शाळा मला खूपच आवडली. मुलं खूप ॲक्टिव्ह आहेत. कुठल्या शाळामध्ये मुलांची ॲक्टिव्हिटी कसं असते, जे स्मार्ट असतात की नाही, कॉन्फिडंट असतात की नाही, त्यामधून कळते की शिक्षकांचं कसं त्याकडे वातावरण आहे आणि कसं शिक्षण चालू आहे. तो मोरॉरलेस आजचा माझा दौरा थोडा सक्सेसफुल वाटला मला. थोडा शिस्तता आहेत पण ग्रामपंचायतमध्ये गावामध्ये थोडीशी शिस्तता अजून लावावं लागते. तर त्यासाठी बैरागड उपकेंद्र मॅडम त्याच्याबद्दल भरपूर आम्हाला फोन येतात. तिथं डॉक्टर राहत नाही उपस्थित, पेशंटला व्यवस्थित इलाज मिळत नाही तिथं. बैरागड PHCमध्ये तर दोन्ही MO तिथेच वसवास करतात. त्यांच्या व्हिजिट क्वार्टरमध्ये आज गळती होत होती म्हणून ते मला त्यांच्या क्वार्टरमध्ये पण घेऊन गेले होते. सध्या NHMचे स्ट्राईक असल्यामुळे तिथे आरोग्य सहायिका नव्हते तर त्याच्यासाठी लोकांचे खूप तक्रार होते की आम्हाला 1-1 तास उभी व्हावं लागते इंजेक्शनसाठी. तर ते तरी आज NHMचे संप मिटलेले आहेत. तर मला वाटते उद्यापासून ते अडचण पण त्यांची दूर होऊन जातील. बाकी तिथे स्पेसिफिकली लोकांचं तसं काही कंप्लेंट नव्हता. जरी असेल तर आम्ही तसं कारवाई करू. धन्यवाद. तपोवन फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930070667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. नाशिक जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात झालेल्या घोटाळ्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मालेगाव शहरातील यादवराव नारायण जाधव फुले शिक्षण संस्था, संगमेश्वर आणि अंजुमन तुलबा शाळामध्ये बनावट शिक्षक भरती संदर्भातील प्रकरण प्रकाशात आले आहे. शिक्षक भरतीसाठी शालार्थ ID प्रस्ताव तयार करताना मंत्रालयाच्या बनावट पत्रांचा, खोट्या सह्या आणि बनावट कागदपत्रांचा वापर करून लाखो रुपयांचा गैरव्यवहार केला गेला असे तपासात उघड झाले. छावणी पोलीस ठाण्यात 2 जून 2025 रोजी हा गुन्हा दाखल झाला होता. मात्र तब्बल 95 दिवस आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले नाहीत. पोलीस यंत्रणेच्या या अपयशामुळे संपूर्ण जिल्ह्यात नागरिकांमध्ये संताप होता. मालेगाव आर्थिक गुन्हा शाखेच्या विशेष पथकाने नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह सिंधू यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करत 3 फरार आरोपींना अखेर बेड्या ठोकल्यात. या जेरबंद आरोपींमध्ये सुधीर पाटील, सुधीर पगार आणि उदय देवरे यांचा समावेश आहे. या सर्वांना 13 सप्टेंबर 2025 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तपासात असेही उघड झाले आहे की मालेगाव हायस्कूल आणि अंजुमन तुलबा संस्थेत तब्बल 13 शिक्षकांची भरती मागील तारखांना दाखल करून करण्यात आली होती. पवारवाडी पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल झाल्यानंतर या घोटाळ्याची व्याप्ती आणखी वाढली. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला काळिंबा फासणाऱ्या या कुकर्मामुळे समाजातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नागरिकांचा प्रश्न असा आहे की या प्रकरणाचा खरा मास्टरमाइंड अजूनही सावलीत आहे का? या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी पोलिसांनी पूर्ण तयारी केली आहे आणि आरोपींच्या अटकेमुळे तपासाला गती मिळाली आहे. समाजाच्या सुरक्षिततेसाठी आणि शिक्षण क्षेत्रातील शिस्त राखण्यासाठी योग्य ती कारवाई सुरू आहे. काल शिक्षण अधिकारी नाशिक जिल्हा परिषद अधीक्षक
दोघांना अटक झालेली आहे. आज त्यांना माननीय न्यायालयासमोर रिमांड कमी हजर केलं असता 13 सप्टेंबरपर्यंत 5 दिवस पोलीस कस्टडी मिळाली. तिघांना मिळेल. तिघांचं नाव काय? तिसरा आरोपी जो आहे सर, आता या शिक्षण अधिकारी म्हणून आहे, त्याचं नाव आहे उदय देवळे. त्याला अन्य एका गुन्ह्यात 13 तारखेपर्यंत कस्टडी. एक आर्थिक गुन्हे शाखेकडे हा तपास आहे आणि मोठी व्याप्ती यामुळे शिक्षण अधिकाऱ्याच्यामुळे वाढण्याची शक्यता आहे. नेमकं काय तुम्हाला काय चौकशी दाखवा? तपासात बऱ्याच बाबी उघडकीस येतील, त्या आपण नंतर. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरून शासनाचे लक्ष वेधले. कंधार तालुक्यातील कवठा गावात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी नांदेड बिदर महामार्ग रोखून धरला. या आंदोलनामुळे वाहतूक जवळपास 1 तास थांबली होती. मन्याड नदी खोऱ्यात झालेल्या विक्रमी पावसाने शेतीचं मोठं नुकसान झालंय. एका दिवसात तब्बल 275 मिलीमीटर पाऊस पडल्याने शेती पिकांबरोबरच अनेक शेतकऱ्यांची जमीन पूर्णपणे खरडून गेली आहे. शेतकऱ्यांची मागणी स्पष्ट आहे, तातडीने आर्थिक मदत द्या. एनडीआरएफच्या तुटपुंच्या मदतीऐवजी सरकारने विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावं. खरडून गेलेल्या शेतीसाठी प्रति हेक्टरी 1 लाख रुपये, पूरग्रस्त शेतीसाठी 50,000 रुपये आणि इतर नुकसानग्रस्त पिकांसाठी 30,000 रुपये प्रति हेक्टरी मदत द्यावी, अशी त्यांची मागणी आहे. यासोबतच संपूर्ण कर्जमाफी आणि घरांची पडझड झालेल्या कुटुंबांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. या रस्ता रोको आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. त्यांचा हा आक्रोश शासनापर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पोलीस स्टेशन शिरसगाव कसबा यांनी अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यांवर धडक कारवाई करत तब्बल 60,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. दिनांक 9 सप्टेंबर 2025 रोजी शिरसगाव कसबा पोलीस पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की पांढऱ्या रंगाच्या 16 टायरच्या ट्रकमधून मध्य प्रदेश राज्यातून अवैधरित्या कनान रेतीची वाहतूक होत आहे. त्यामुळे पंचासमक्ष सापळा रचून कार्यवाही करण्यात आली. या ट्रक चालक फैजल खान फिरोज खान वय वर्ष 23 राहणार बाडीपुरा करजगाव याला ताब्यात घेण्यात आले. या कार्यवाहीत पांढऱ्या रंगाचा टाटा सिग्ना 16 टायर ट्रक, अवैधरित्या आणलेली 10 ब्रास कनान रेती, चालकाकडील मोबाईल असा एकूण 60,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस स्टेशन शिरसगाव कसबा येथे भारतीय दंड संहितेच्या कलम 303(2) तसेच मोटर वाहन कायदा कलम 130-177 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या अवैध धंद्यांवर इतर लोकांचा सहभाग आहे का याचा तपास सुरू असून इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहे. जालना जिल्ह्यातील धावडा गावाजवळ निसर्ग सौंदर्याने नटलेले ढालकी धबधबा आणि सीडी घाट धबधबा आता पर्यटकांसाठी प्रसिद्ध स्थळ बनले आहे. मात्र या परिसरात बिबट्या वाघाचा संचार झाल्याचे चित्र समोर आले आहे. जामनेर तालुक्यातील गोद्री ते धावडा मोहेगाव रस्ता परिसरात काही दिवसांपासून बिबट्या वाघाचे दर्शन नागरिकांनी घेतले. रोडच्या कडेला बसलेल्या या वाघामुळे पर्यटक तसेच स्थानिक नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाचे जामनेर आरएफओ यांनी सांगितले की या माहितीवरून त्यांनी तातडीने कर्मचारी घटनास्थळी पाठवून बंदोबस्त लावणार आहेत. तसेच पर्यटक आणि नागरिकांना जनजागृती करून कोणावर हल्ला होणार नाही याची दक्षता घेतली जाईल. पर्यटक आणि स्थानिक नागरिकांनी वन विभागाला मागणी केली आहे की या परिसरात येऊन वाघाचा शोध घेऊन त्यांना सुरक्षित पद्धतीने जेरबंद केले जावे. तसेच ढालकी धबधबा आणि सिडीघाट धबधबा या निसर्ग सौंदर्य स्थळांवर सोयी सुविधा सुधाराव्यात. हा परिसर जालना, जळगाव, खान्देश, छत्रपती संभाजीनगर आणि बुलढाणा जिल्ह्यांच्या सीमेवर येतो. या भागात दररोज हजारो पर्यटक व भाविक निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येतात. तर शाळा सहलीसाठी सुद्धा विद्यार्थ्यांना देखील इथे भेट देणे आवडते. परंतु रोड अरुंद आणि खराब असल्यामुळे 2 व्हीलर व 4 व्हीलर वाहनांना डबल गाडी पास होत नाही. स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे की जिल्हा प्रशासन या रस्त्यांची दुरुस्ती करून सुरक्षित मार्ग उपलब्ध करावे. वन विभागाने नागरिकांना सूचित केले आहे की जंगलामध्ये एकटे फिरणे टाळावे आणि घबराटीच्या परिस्थितीत सावध राहावे. या मार्गदर्शनामुळे पर्यटक सुरक्षित राहतील आणि निसर्गाचा आनंद घेऊ शकतील. लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील वागंदरी गावातून एका दुःखद घटनेची बातमी समोर आली. 35 वर्षीय ओबीसी समाजाचा बांधव भरत महादेव कराड या माणसाने मांजरा नदीत उडी मारून आपले जीवन संपविले.
भरत कराड याने हा टोकाचा निर्णय ओबीसी आरक्षण संपुष्टात येण्याच्या निषेधार्थ घेतला. राज्य सरकारने हैदराबाद गॅजेट लागू करून मराठा समाजाला कुणबी म्हणून ओबीसी आरक्षणात सामील करण्याचा निर्णय घेतल्यामुळे ओबीसींच्या आरक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. याविषयीचे पहिले वृत्त सिटी न्यूज अमरावतीवर प्रसारित करण्यात आलं होतं. या वृत्ताची दखल घेत ओबीसी नेते व राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज तातडीने वागंदरी गावात जाऊन भरत कराड कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांच्यासोबत धनंजय मुंडे देखील उपस्थित होते. या भेटीला गावकऱ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. कराड कुटुंबियांनी अश्रूंनी भरलेला आपला दुःख व्यक्त केले, ज्यामुळे उपस्थितांचे मन गहिवरले. मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले की भरत कराड यांनी ओबीसी आरक्षण टिकविण्यासाठी लढा दिला. आम्ही हे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, पूर्ण ताकदीने लढू. मात्र लोकांनी आत्महत्या करू नये. लोकशाही मार्गाने आपले हक्क मिळविले जावेत. छगन भुजबळ म्हणाले की मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले, परंतु आमच्याकडे अजून 17% आरक्षण शिल्लक आहे. आम्ही काय पाप केले? लहान समाजात जन्म झाला हे पाप आहे का? शिक्षण घेण्याचा अधिकार नाही का? या मुद्द्यावर त्यांनी जोर दिला. भरत कराड हे रिक्षा चालक होते आणि त्यांनी आपला उदरनिर्वाह कुटुंबासाठी रिक्षा चालवून केला. ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनातही ते सक्रिय होते आणि मागील काही वर्षांपासून आरक्षणासाठी लढा देत होते. मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी शपथ घेण्याचे आवाहन केले आणि सर्व ओबीसी बांधवांनी एकजूट राखण्याचे सांगितले. त्यांनी सांगितले की आपण अनेक वर्षांनी मिळालेला आरक्षणाचा हक्क सुरक्षित ठेवू, त्यासाठी लोकशाही मार्गाने लढू. मात्र कोणीही आपले जीवन संपवू नये. या घटनेने लातूर जिल्ह्यातील ओबीसी समाजामध्ये चिंता निर्माण केली असून शासनाच्या निर्णयाविरोधात प्रतिक्रिया आणि आंदोलन सुरू राहण्याची शक्यता आहे. आपल्या आरक्षणाला कुठेतरी धोका पोचतोय, म्हणून एका तरुणाने आपलं सबंध जीवन आरक्षण वाचावं त्याच्यासाठी चालणाऱ्या आंदोलनामध्ये आपल्या जीवनाची आहुती दिली. ती जीवनाची आहुती देताना त्याला 3 मुली, 1 मुलगा, बायको, घरदार काही दिसलं नाही. आणि ही तीव्रता या महाराष्ट्रामध्ये काही दिवसापासून आपण पाहतोय. म्हणून माझे हात जोडून पहिल्यांदा विनंती आहे की ज्यांच्यासाठी आरक्षणचा फायदा होणार आहे तेच जर अशा आत्महत्या करू लागले तर मग हे आरक्षण द्यायचं कुणाला? म्हणून कुणीही आताताईपणा करू नका. सरकार अतिशय सजग आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी, माननीय उपमुख्यमंत्र्यांनी कुठल्याही आरक्षणाला धोका लागणार नाही याची खात्री घेतलेली आहे. तट्टीगुडेम येथील खासगी विहिरीतून गरम पाणी. चुनखडीच्या रासायनिक अभिक्रियेचा हा परिणाम. गडचिरोलीच्या अहेरी तालुक्यातील कमरापूर ग्रामपंचायतीतील तातीगुडम येथे एका खासगी विहिरीतून गरम पाणी बाहेर पडल्याची घटना घडली असून चुनखडीच्या रासायनिक अभिक्रियेमुळे ही घटना घडली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद उद्दरवार यांनी दिली. 8 सप्टेंबर रोजी रस्त्यानं मलया कटकुच्या विहिरीतून गरम पाणी येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. ही विहीर सुमारे 20 वर्षे जुनी आहे आणि तिचा व्यास 1.30 मीटर आणि खोली 7.80 मीटर आहे. या विहिरीचा गाळ 6 महिन्यांपूर्वी काढण्यात आला होता. तपासणी दरम्यान विहिरीच्या पाण्यात पांढरे कण आढळले आणि सबमर्शिबल पंपवर पांढरा थर दिसला. परिसराच्या भूगर्भीय अभ्यास केला असता येथे चुनखडी म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट खडक असल्याचे आढळून आले. त्यानंतर विहिरी आणि जवळच्या रासायनिक हातपंप आणि इतर घरगुती विहिरींमधील पाण्याचे नमुने चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. प्रयोगशाळेच्या निकालांमध्ये असे आढळून आले की गरम पाण्याच्या विहिरीत कॅल्शियम कार्बोनेट प्रमाण 923 मिलीग्राम लिटर पर्यंत पोहोचले होते. विशेष म्हणजे 6 महिन्यांपूर्वी गाळ साचल्यामुळे पाणी जमिनीखालील चुनखडीच्या खडकात असलेल्या कॅल्शियम ऑक्साईडच्या संपर्कात आले. या खडकाने पाण्याशी एक्झोथर्मिक रासायनिक अभिक्रियेत प्रक्रिया देऊन कॅल्शियम हायड्रोक्साईड तयार केले, ज्यामुळे प्रचंड प्रमाणात उष्णता निर्माण झाली. परिणामी भूगर्भीय अभ्यासातून असा निष्कर्ष निघाला की विहिरीचे पाणी गरम होते, असे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने सांगितले.
नांदेड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेती, रस्ते आणि घरांचे नुकसान झाले। जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात अतिवृष्टी झाली असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली। शेतकऱ्यांची शेतीची पिके पाण्याखाली गेली, शेतजमीन खरडून गेली असून मोठ्या प्रमाणावर कृषी नुकसान झाले आहे। अनेक रस्ते वाहून गेले आहेत, पूल तुटले आहेत, काही गावे संपर्क विहीन झाली आहेत। ग्रामीण भागात घरांचे छप्पर कोसळून नागरिक बेघर झाले आहेत। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि नुकसानग्रस्त भागांचा प्रत्यक्ष आढावा घेतला। शेतकरी आणि सामान्य नागरिकांना मोठा धीर देत त्यांनी राज्य शासनाने तातडीने नांदेड जिल्ह्यातील विशेष आर्थिक पॅकेज मंजूर करावे अशी मागणी केली आहे। रस्ते आणि घरं पुन्हा उभारण्यासाठी, शेतीचे नुकसान भरून काढण्यासाठी आणि शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी हे पॅकेज अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। नांदेड जिल्ह्यातील ही परिस्थिती गंभीर असल्याचे सर्व स्तरावरून प्रशासनाकडून तातडीने मदत मिळावी अशी अपेक्षा शेतकरी आणि नागरिक व्यक्त करीत आहेत। जिल्हाधिकारी महोदयांसोबत बैठक घेण्यामागचा उद्देश नांदेड जिल्ह्यामध्ये जी काय अतिवृष्टी झाली आणि 280, 284, 285 mm पाऊस 6 तासाच्या आत झाला, त्यामुळे 5-6 तासामध्ये होत्याचं नव्हतं निसर्गाने केलं। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी विविध भागामध्ये फिरले, सामान्य शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या सगळ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि ती सगळी माहिती माननीय जिल्हाधिकारी महोदयांना दिली पाहिजे। जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत सरकारकडे तशा पद्धतीचा अहवाल गेला पाहिजे, याच्यासाठीची ही बैठक लावलेली होती। त्याच्यामध्ये अनेक मुद्द्यांचा उल्लेख झाला। नदीकाठची जी जमिनी आहे, मातीचा थर पूर्णपणाने वाहून जाऊन त्या ठिकाणी दगडाचा, वाळूचा थर निर्माण झाला आणि नदीकाठच्या शिवाय ज्या जमिनी आहेत त्या सगळ्या खरडून गेल्या। म्हणून 2 भागामध्ये शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे। सरकारचे निकष बाजूला ठेवून या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे, ही पहिली भूमिका त्या ठिकाणी आहे। सुदैवानं त्या अतिवृष्टीमध्ये मनुष्यहानी झाली नाही, पण दुर्दैवानं गणपती विसर्जनाच्या वेळेस गाडेगावमध्ये घटना घडली। त्यापूर्वी लेंडीच्या भागामध्ये देखील अशा पद्धतीची घटना घडली। मग या पुढच्या भविष्य काळामध्ये अशा पद्धतीचा महापूर आल्यावर थांबवण्यासाठीची उपाययोजना काय, या संदर्भातही आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आमचं मत सांगितलं। त्या संदर्भातही वरिष्ठ स्तरावर निश्चितपणानं बैठक लावू। मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, कृषी मंत्री दत्ता मामा भरणे, मदत पुनर्वसन मंत्री मकरंदाबा पाटील, महसूल मंत्री बावनकुळे साहेब या सगळ्यांची परवा मुंबईत भेट घेतली आणि त्यांना स्वतंत्रपणे जिल्ह्याच्या वतीनं, जिल्हा राष्ट्रवादीच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे। आता आमची सीएम साहेबाला आणि डीसीएम साहेबांना विनंती एवढीच आहे की सगळ्या या संबंधित मंत्र्यांची एक बैठक एकत्रित करून त्या सगळ्या विभागाच्या मार्फत ज्या काही मदती देता येतात त्या द्याव्यात आणि माननीय मुख्यमंत्री महोदय याच्यासाठी अनुकूल देखील आहेत की विशेष पॅकेज कोल्हापूरच्या धर्तीवर जी काही मी वाचतोय, कोल्हापूरपेक्षाही भयानक अवस्था नांदेड जिल्ह्यामध्ये झाली। 6 तासामध्ये सगळ्याचे संसार उघड्यावर आणणारा पाऊस या ठिकाणी झाला। त्याच्यामुळे याचं गांभीर्य लक्षात घेऊन तातडीनं मदत दिली पाहिजे। आपण बघितलं की अनेक रस्ते बंद होते, अनेक पुलं बंद होती, अनेक ठिकाणी वाहतूक बंद होती। आजही काही गावामध्ये विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नाही अशी परिस्थिती आहे। रस्त्याचं, नाल्यांचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, ते देखील तातडीनं सुरू झाले पाहिजे। जिल्हा परिषदेकडे जे रस्ते आहेत, दुर्दैवानं जिल्हा परिषदेच्या यंत्रणेवर त्यांच्याकडे निधी नसल्यामुळं कोणी त्यांचं सांगून काम ऐकत नाही किंवा त्यांच्या याच्यावर विश्वास नाही। त्यामुळं तात्काळ त्यांना निधी उपलब्ध करून दिला पाहिजे। अशा पद्धतीच्या अनेक मागण्या, ज्या लोकांची घरं पाण्यामध्ये बुडाली आणि जी सातत्यानं पाण्यामध्ये जातात, अशा पद्धतीच्या लोकांना यादी मागून त्यांना विशेष बाब म्हणून घरकुल
आणि घरकुल देखील शासनाने जागा उपलब्ध करून दिली पाहिजे. कारण वारंवार आपण तिथं द्यायचं, त्याच्यात परत पाणी जायचं आणि ते पडायचं, आणि ही बाब जिल्हाधिकाऱ्यांना पटली. मला वाटते रमाई आवास आणि मोदी आवासचे अधिकार आता माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना आलेले आहेत. तेव्हा अशा पद्धतीच्या सगळ्या बाबीचा आपण जर कंधार लोह्यामध्ये बघितलं तर माळेगावचा तलाव फुटला, चिखलीचा तलाव फुटला, बोरीचे 2 तलाव फुटले. दुर्दैवानं त्या तलावाच्या खाली गाव नव्हतं. गाव असतं तर गाव वाहून जाईल अशी परिस्थिती होती, पण शेकडो एकर जमीन वाहून गेली, अनेकांची जनावर वाहून गेली. विशेष बाब म्हणजे ज्यांची जनावर वाहून गेली पण सापडली नाही, अशा लोकांना आपण निधी द्यायची तरतूद नाही. मग ती बाब देखील आपण शोधली पाहिजे. त्यांच्या तलाट्यामार्फत, मंडलाधिकाऱ्यामार्फत ती माहिती घेऊन अशाही लोकांना मदत केली पाहिजे. अशा अनेक सगळ्या मागण्या सविस्तरपणानं आम्ही सगळ्या जणांनी केलो. माझ्यासोबत माजी आमदार अविनाशरावजी घाटे, माजी आमदार ओमप्रकाशजी पोकर्णा, प्रदेशाचे उपाध्यक्ष व्यंकटरावजी पाटील गोजेगावकर, जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे बाळासाहेब पंढरराव निळवकर, माधवरावजी पावडे, सगळे विंगचे आम्ही सगळे पदाधिकारी मिळून या ठिकाणी अशा पद्धतीचे निवेदन त्यांना दिलेलं आहे. त्यांच्यामार्फत तर जाईल, शासन स्तरावर देखील त्याचा पाठपुरावा होऊन नांदेड जिल्ह्यातल्या लोकांना अधिक मदत मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची तयारी जोरावर सुरू आहे. यवतमाळ मधील समता मैदानात शासकीय कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमाची जय्यत तयारी करताना प्रशासन सतत व्यस्त दिसत आहे. दर 2 दिवसांपासून संततधार पावसामुळे समता मैदान चिखलात बुडाले. मात्र प्रशासनाने भव्य मंडप उभारले असून नागरिकांसाठी बसण्याची सोय करण्यासाठी मैदानात चुरी आणि मुरुम टाकून मैदान सुकवण्याचे काम सुरू केले आहे. कार्यक्रमस्थळी कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी अधिकारी तळ ठोकून तयारी करीत आहेत. पावसाने काही काळ विश्रांती घेतली असली तरीही मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर पावसाचं सावट कायम राहणार आहे. यापूर्वीही मुख्यमंत्र्यांचा यवतमाळ जिल्हा दौरा पावसामुळे रद्द करण्यात आला होता. त्यामुळे प्रशासन विशेष दक्षता घेत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा यवतमाळसाठी महत्वाचा असून प्रशासन, स्थानिक अधिकारी आणि सुरक्षा यंत्रणा सर्वजण कार्यरत आहे. कार्यक्रमात सरकारी योजना, विकास प्रकल्प आणि स्थानिक प्रशासनाची संबंधित विविध मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाची अपेक्षा आहे. नाशिकमध्ये एक वेगळंच दृश्य पाहायला मिळालं. बीडी भालेकर मैदानावर प्रचंड गर्दी जमली होती आणि हातात होर्डिंग्स घेऊन घोषणा दिल्या जात होत्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने एकत्र येत नाशिक ब्लॅकआउट संयुक्त जनाक्रोश मोर्चाचे आयोजन केले. या मोर्चामध्ये अनधिकृत व्यवसाय, महिलांवरील वाढते अत्याचार, एमडी ड्रग्ज प्रकरण, बिंगो रोलेट खून आणि मटका व्यवसाय या विरोधात जनतेचा प्रचंड आक्रोश पाहायला मिळाला. बीडी भालेकर मैदानातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चा काढण्यात आला. मोर्चात मनसेचे बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, अविनाश अभ्यंकर तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. सरकारचं करायचं काय? सरकारचं करायचं काय? मोर्चा दरम्यान प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली. हा जनाक्रोश मोर्चा आहे आणि जनतेचा आक्रोश जेव्हा रस्त्यावर उतरतो तेव्हा काय होतं तर नेपाळ होतो, बांगलादेश होतो. हा इशारा देण्यासाठी हा मोर्चा. आता त्या शिंदे गटाचे लोक आयुक्ताला भेटायला गेले, मुंबई पोलीस आयुक्ताला, माझ्या विरुद्ध गुन्हा दाखल करा. का? त्यांचं म्हणणं मी म्हणालो महाराष्ट्राचा नेपाळ होईल. अरे झालेलाच आहे. नेपाळमध्ये लोक रस्त्यावर का उतरले? त्याचं कारण नाशिकमध्ये प्रचंड भ्रष्टाचार, सरकारी पैशाची लूट, अंमली पदार्थाचा प्रचंड व्यापार, तरुण मुलं नशेच्या आहारी गेली ते नाशिकमध्ये दिसतात. महिलांवर अत्याचार. या नाशिकसह महाराष्ट्रात यापेक्षा जर वेगळं काय घडलं नसेल तर नेपाळच्या तरुणांनी जो इशारा दिलाय तो आपण लक्षात घेतला पाहिजे, हे माझं म्हणणं आहे. आमचा अंत पाहू नका. मगासपासून अस्वस्थ आहे त्या राऊत धोत्रेचा फोटो पाहून.
हा राहुल धोत्रे तरुण मुलगा त्याची हत्या निर्घृणपणे केली. कोणी केली? देवेंद्र फडणवीसच्या कार्यकर्त्याने, गिरीश महाजनच्या कार्यकर्त्याने केलेली आहे. पुढे गेला हा उद्धव निमसे. कसा मिळत नाही? आमचे कार्यकर्ते बरोबर मिळतात आंदोलन करणारे, पण तुमचा एक नगरसेवक खून करून फरार होतो. तो गिरीश महाजनला बंगल्यावर जाऊन भेटतो फरार असताना. हा त्याला कोण वाचवत आहे? कुठल्या बंगल्यात लपलाय तो सरकारी? हे जर राज्याच्या गृहमंत्र्याला आणि नाशिकच्या पालकमंत्र्याला माहीत नसेल तर तुम्ही राज्य करायला नालायक आहात. या तरुण मुलांच्या हत्या 40 खून झाले या शहरामध्ये. सावरकरांनी पण हत्या केल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी. बरं का, तुम्ही नावं घेतली कानडे, सावरकर, पण आता ज्या हत्या होत आहेत या जमिनी लुबाडण्यासाठी, लुटमार करण्यासाठी, हे नाशिकचं चरित्र आहे. ज्या नाशिकच्या पावित्र्याच्या, नाशिकमध्ये घडलेल्या रामायणाचा आणि आढावा घ्यावा. तर नाशिकमध्ये काय झाले दिनकरा, दत्तादाना, हे नाशिक आपल्याला बदलायचं आहे. आणि म्हणून हा मोर्चा, ही सुरुवात आहे. या टोप्यातून त्याचं लिहिलं आहे संयुक्त मोर्चा. यापुढे नाशिकमधला प्रत्येक कार्यक्रम संयुक्तच होणार. नाशिक नाही तर महाराष्ट्रात होणार. आता काय व्हायचं राहिलंय? दोन भाऊ एकत्र आले. या मोर्चामुळे नाशिकमध्ये काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. अरे ये तो शिव आंधी है, ये तो शिव आंधी है, तूफान आना बाकी है. अब तो सिर्फ झाकी है, बहुत कुछ बाकी है. दोन बांधवांच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मोर्चा काढला तर अख्खं नाशिक शहर दणाणून गेलं. ठाकरे ब्रँड स्वप्नारांना हा इशारा आहे. त्यांना मी सांगू इच्छितो, ज्यांच्या जीवावर तुम्ही या मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मोठे झालात, त्यांना तुमच्या किती पिढ्या खाली उतरल्या तरी समजू शकत नाही. कारण शंकराचे हे दोन बंधू, हे शंकराचे दोन डोळे आहेत आणि आज समोर बसलेला हा शंकराचा तिसरा डोळा आहे. त्याच्यामुळे तुम्हाला समजायला खूप वेळ जाईल. आणि म्हणून इथं सुरुवात आहे. आता फक्त नेते मंडळी आणि कार्यकर्ते झाले. सन्मान्य राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे साहेब जर एकत्र उतरले तर तुमचं काय होईल त्याचा विचार तुम्हीच करा. इकडून तिकडून माणसं जमवतायत, ह्या पक्षातून घे, त्या पक्षातून घे, त्या पक्षातून घे. पण आम्ही म्हणतोय साळी माळी तेली कोळी महार चांभार भाग मराठा ब्राह्मण सगळे आमचे मराठी आहेत. आपण मराठी म्हणून एकत्र येऊया आणि मराठी म्हणून ही जी ताकद आहे त्याचा सर्वनाश करायला पाहिजे. पण त्यासाठी एकत्र यायला पाहिजे. काय मिळालं तुम्हाला? ज्या नाशिकला दत्तक घेतलं होतं त्या नाशिकला काय मिळालं? खड्डे मिळाले, कायदा सुव्यवस्था रसातळाला गेले, एमडी सारखे ड्रग्स कॉलेजच्या आजूबाजूला टपरीवर मिळायला लागले. दिले काय ते सांगा. या ठिकाणी आदिवासीची ती मुलं मोर्चाला कित्येक दिवस बसले. अरे दिलेत काय ते सांगा. केंद्रात तुमचं सरकार, गल्लीत तुमचं सरकार, आणि म्हणून या नाशिककरांनी तुमच्यावरती विश्वास टाकला की काहीतरी आमचं होईल. पण उत्तम प्रकारचे असणारे प्रकल्प बंद केले आणि लोकांच्या तोंडाला पानं पुसायचं काम तुम्ही केलेलं आहे. आणि म्हणून माझं म्हणणं आहे, तुम्ही आता जागे व्हा. यांच्या खोटाडेपणाचा कळस झालेला आहे. मला असं वाटते की तुम्ही आता एकजूट जी झालेली आहे, एकजूट सोडू नका. एकत्रितपणे लढा देणं गरजेचं आहे. या हेडलाइन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. बीटीपी ग्रुप अमरावती की ओर से गणेश चतुर्थी की हार्दिक शुभकामनाएं.
हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान। जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल। हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है। सिटी न्यूज, हमेशा सच के साथ। अस्वीकरण. सिटी न्यूज चॅनलवर राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा कोणत्याही व्यक्तीने व्यक्त केलेले विचार अथवा माहिती ही त्यांची वैयक्तिक मते आहेत. त्या मतांशी सिटी न्यूज चॅनलची सहमती असणे आवश्यक नाही.